बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी वाढली आहे। त्यामध्ये हरभऱ्याची पेरणी या ठिकाणी जास्त वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की ह्या वर्षी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी या वर्षी जास्त केलेली आहे। कृषी विभागाने जवळपास 2,26,000 हेक्टरवरती या वर्षी पेरणीचं नियोजन केलं होतं। मात्र त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 1.5 लाख हेक्टरवरती या ठिकाणी रब्बी पिकामध्ये हरभऱ्याची पेरणी केल्याचं आपल्याला जवळपास या ठिकाणी दिसते। 69% पेरणी म्हणजे हरभऱ्याची पेरणी या ठिकाणी झालेली आहे, तर 18% पेरणी या ठिकाणी गव्हाची केल्याचं आपल्याला शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिसते। आपण बघू शकतो की ह्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांकडे आपला मोर्चा वळलेला आहे। त्यामध्ये मका असेल, हरभरा असेल, गहू असेल, जवस असेल अशा अनेक रब्बी पिकांची या ठिकाणी पेरणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। 69% या ठिकाणी हरभऱ्याची पेरणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते आणि हरभरा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डोलू लागलेला आहे। आणि हरभऱ्यांनी ह्या वर्षी हरभऱ्याची पेरणी जी आहे ती यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।